श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार अध्याय 20. एके दिवशी दर्शनाची इच्छा धरून एक गृहस्थ श्रींच्या दर्शनास आले होते. मुखाने श्रींचे स्तुती स्तोत्र म्हणत त्यांनी श्रीचरणांना वंदन केले. तेव्हा फकीरांना खाना दे, त्यामुळे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नानाविध पक्वान्न करून त्यांना जेवू घाल, असे महाराजांनी सांगितले. समर्थ आज्ञा जाणून नानाविध पक्वाने तयार करून त्या गृहस्थाने 5 फकीरांना जेवू घातले. फकीर तृप्त होऊन आशीर्वाद देत निघून गेले. तेव्हा त्या गृहस्थाला आज्ञा देत श्रींनी, आता फकीरांच्या पात्रातील उष्टे अन्न तू ग्रहण कर, त्यामुळे तुझे सर्व मनोरथ सिद्धीस जातील, असे सांगितले. तेव्हा मात्र त्या गृहस्थाच्या मनात शंका उत्पन्न झाली. यवनांची जात मुळातच अपवित्र, त्यांचे उष्टे कसे भक्षण करू, आणि ही वार्ता जर आप्तस्वकीयांना कळली तर त्यांचा रोष अकारण ओढवून घेऊ. त्यामुळे अंतर्ज्ञानी समर्थांनी तात्काळ हा भाविक नाही, माझ्या सत्यवचनांवर याचा विश्वास नाही, याच्या मनात अजूनही शंका आहे, असे उद्गार काढले. इतक्यात सहजच एक भ्रमिष्ठ व्यक्ती स्वामींच्या सन्मुख स्वस्थ उभी राहिली. उत्पन्नाचे कसलेही साधन जवळ नसल्यामुळे दारिद्र्यग्रस्त होऊन भ्रमिष्ठासारखा वनवन भटकणाऱ्या त्या गृहस्थास समर्थांनी हे उष्टे खा अशी आज्ञा करताच निशंक मनाने जागेवरच बैठक मारून त्याने पात्रातील सर्व उष्टे अन्न खाऊन टाकले. तेव्हा तू ताबडतोब मुंबईत जा, तेथेच तुझे मनोरथ सिद्धीस जातील, पैसा मिळेल, असे समर्थांनी सांगितले. स्वामी वचनी पूर्ण विश्वास ठेवून त्याने तात्काळ मुंबईस प्रस्थान केले. मुंबईस आल्यानंतर द्रव्य मिळेल या आशेने तो उगाचच इकडे तिकडे भटकत असे. एके दिवशी सकाळच्या प्रहरी तो गृहस्थ फिरावयास निघाला व सहजगत्या एका घराजवळ उभा राहिला. इतक्यात त्या घरातून एक वृद्ध स्त्री घाईघाईने दरवाजा उघडून बाहेर आली. तेव्हा तो गृहस्थ तिच्या दृष्टीस पडला. तिने त्याला घरात बोलावले, विचारपूस केली, बसण्यास आसन दिले आणि ताबडतोब 10,000च्या नोटा आणून त्याच्या हाती सोपवल्या. भरल्या अंतकरणाने त्याने त्या बाईस आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ झाल्यामुळे भ्रमिष्ठासारखा करणारा तो गृहस्थ तात्काळ शुद्धीवर आला आणि वारंवार मुखाने स्वामींचे स्तुतिगान करीतच बाहेर पडला. अशा प्रकारे इथे 20वा अध्याय समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.